ला ला बोला. काय बोलायचे? नाव काय तुझं? माझं नाव साक्षी आहे. साक्षी. आईला साक्षी नावाला जरा थोडं मला जरा डाऊटच येतो बरं का भाऊ. का बरं? मग काय साक्षी नावाच लय अवघड झालंय आता सध्या. का बरं? काय विषय? साक्षी म्हणजे तू ती साक्षी नाही ना? कुठली म्हणताय तुम्ही? नाही ना कुठं काय? नाही हो, असं काय तसं नाही. सांगत जा भाऊ, मला काय होतं नाही तुम्ही मोकार व्हायचा कुठं ना काहीतरी. मी यायचो तुला बघायला तुझं असायचं कुठं बाहेर लपड. माझं नाही कुठं काय लफडं. खरं सांग. खरंच सांगते. नाही तर हा होय. त्या शाळेत जात होती का तू? मग काय घरी बसते. शाळेत जात होती की. कितीला? 12वी झाली पास. माझं तर नादच करू नको. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. ग्रॅज्युएशन जॉब सोडलाय मी. हा वाटत तर नाही. तसलं काय असतं का? म्हणजे दिसतं का तसं? हा मग कस काय? शिक्षण जाऊ नको माझ्या. शिक्षण घेणारी माणसं जाऊ दे ती जाऊ दे. लग्न करायला आता काय काय म्हणजे कसं काय करायचं आता? लग्न आता घरच्यांशी बोलणं तरी झालंय ना. हा बोललोय की त्यांना मी आता. त्यांनी तर पाठवलं इकडे म्हणले जा तुम्ही एकांतात बोला. आता एकांतात बोलायला आलोय मी. तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? माझं काय नाही भाऊ, माझ्या एवढंच अपेक्षा आहे पोरगी लय शिकलेली पाहिजे, ही पाहिजे ती पाहिजे. मी लय शिकलेलं नाही. मी 12वी पास आहे फक्त. कोण? तुला हिशोब येतो का? मग 12वीत काय शिकवत नाहीत का? 12वी पर्यंत हिशोब करायला. थांबा, ही एनर्जी म्हणजे मला थोडी लागते ना. कसली ही एनर्जी ह्याला तंबाखू पण खाता का तुम्ही? मग अजून काय काय व्यसन आहे तुम्हाला? मला वय तंबाखू म्हणजे काहीच नाही का. ही म्हणजे आमचा जीव की प्राण आहे म्हणा. ही बोलली म्हणा बाबा काय शी बाबा. ह्याने काय होत नाही. ह्याने काय नाही. ह्यानी ही येते एनर्जी. घरच्या समोर तर नाही सांगितलं असलं काय खाता तुम्ही. एवढंच येस नाही मला. अजून असते कशाची म्हणजे एवढंच येस नाही. दुसरं काही येस नाही तेव्हा. बाकी काय असतं तेव्हा? बाकी तुझं काय कुठं नाही नाही आवडत असलं तंबाखू. बरं सोडली आजपासून सोडली. सोडली फेकून द्या मग तिकडे. फेकून द्या म्हणजे परत ही 10 रुपयाला झाली एक तर. आणि कुठं असतं काय असलं मी तसलं तंबाखू मी आजपासून सोडून देणार. आजपासून तुझं लग्नाला आता तयार असली ना आजपासून सोडून देणार. तुला आधी सोडायची मग बघू लागणार. काय करायची गरज ना. तुला राणीसारखी ठेवतो बघ. तू काळजीच करू नको. तुला आहे ना एकदम राणीसारखी ठेवणार. काय काय तुमच्या घरी राणीसारखी? काय काय मग बट्टीचा मालक काय एवढा मोठा दिसाना काय तुला? काही तर काय सोपा कार्यक्रम असतो काय तेव्हा? इटबटी बिटबटी नाथखोळा 4 चाकी दारात गाडी अशी उभा. मग आता का असल्या गाडीत आलो? आता का असल्या गाडीत आलात म्हणजे? ती गाडी लावली होती म्हणून मी आलोय तसल्या गाडीत. बाकी काय विषय ती गाडी कुठे लावली होती? ती मित्रांनी नेली ती माझ्या एका. मित्र पण आहेत का तुम्हाला? मग मित्र कसली तुमच्यासारखीच आहेत का वेगळी? जीवाची प्राण आहेत. एका फोनवरती तू आता जरी म्हणली इथं असं असं झालंय लगेच 2 मिनिटात येणार की 2 मिनिटात एखाद्याचा कार्यक्रमच. असले आगाऊ मित्र आहेत का? असले आगाऊ मित्र लागत ती. होय ती असली तर जिंदगी नाही तर काय खरंय. पोरींचा भरोसा नाही देता येत आजकाल. आणि तुम्ही घरी जाताय आता बाहेर कुठं 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 फिरतात? कुठे फिरायचं त्याला काय असतं तेव्हा? त्याचं काय नसतं. कमीच करायचं नाही. फिरायला कमी करायचं नाही. पैशाला कमी नाही आपल्याकडे. आपल्याला अजिबात नाही पैशाला कमी. अजिबात पाहण्यासारखा पैसा. किती तुम्हाला? जमीन 32 एकर आहे. नक्की खरं सांगताय का? 32 एकर 4 एकरात ऊस आहे निसता. लांब लचक ऊस निसता. इथून तिथून निसता बघितला की निसता ऊसच आहे. वाटत तर नाही आता बघायला तर यायला लागलं. दिसतं तसं नसतं. होय मग काय? घरचे काय म्हणले आमच्या? काय नाही म्हणले बघून या म्हणले तुमची आमची पोरीला बोलून या. काय ही ते आमक तमक फलन दिसताना. तुमच्या घरच्यांना आवडली का पोरी? आता ती मला सांगते ना. आता मला विचारणार ती की मला आवडली नाही आवडली. मग तुम्हाला आवडली का नाही? हा तुम्हाला आवडली? लगेच कसं सांगू मला आता. मला तर आवडली बरं का. पण आता कसं मला तर डायरेक्ट सांगायचं म्हणल्यावरती लय अवघड होते कार्यक्रम. जेवण हे खायचं पियचं काय तुमच्या घरी? खायला रान मारणामातीचं पडलंय. खायला इटभटी पियाला हातभटीचा कारखाना आहे माझ्या घरी. किती म्हणजे काय मी काय हातभट्टी पिणारे वाटले? त्याला तीशीन का नाही गालासात भरायची नाही. तसलं करू होय मी. त्याला काय होतंय पैसा आहे त्याच्याकडे लय गिराईक त्याला. तसलं नाही. तसलं करायला शिकवलंय माझ्या घरच्यांनी. मग काय शिकवलंय? तुला हिशोब येतो ना. हिशोब येतो ना. 30 रुपयाला 90 द्यायची. गलास दिला ना फुल टाईट. 90 साठी मला 12वी शिकवली घरच्यांनी. त्याचं काय असतं? हिशोब तर त्याच्यात आहे आणि ह्याच्यात आहे. कशात तर तुला फक्त पैसेच मोजायचे ना. बाकी काय विषय तो? तसलं काय करणार नाही. का नाही तर लग्नच करणार नाही. असं नको म्हणू. असं नको मग घरच्यांना वाईट वाटत असते. फुलात ठेवीन. मला नाही राहायचं फुलात. फक्त मला निर्व्यसनी नवरा पाहिजे. निर्व्यसनी तंबाखू आजपासून सोडली. तंबाखूच खातोय फक्त. कधी मध्ये 90 पितो. 90 पिता का? काही व्यसन नाही मला. घरची हातबटी काढल्यावर बघावं लागतं. दारू कशी झाली किती कडक झाली ही बघावं लागतं. फक्त तेवढीच पितो. एवढीच पितोय. त्याच्या पलीकडे सांगितलं नाही. एवढी पितोय. एवढ्या नशी येत नसते. मला सांगायला लागणार. आजकाल खोकला जायला दारू पितात लोक. तेवढीच प्यायची. बाकी लई प्यायची. मी घरच्यांना सांगणार सगळं. तुम्हाला काय काय तसं अजिबात सांगू नका. घरच्यांना सांगणार. आता घरची काय असेल ती बघते. घरची काय म्हणते ती
घरच्यांपाशी काय आहे मला सांग की तुला आवडतोय का तुला नाही, मी काय असेल ते दिसायला कसला घरच्यांना- काळा जार मस्त पैकी दिसायला देखना गडी मी माझा निर्णय काय असेल ते घरच्यांना सांगेन. त्यांना तुम्ही काय सांगितलं घरचे मला बघून सांग की घ्या. पोलीस मी घरच्यांच्या पुढे तर थोडं नाही थोडं जाणार. थोडं सांग की मला पटतोय असलं नाही काय? पटतोय नाही जमणारच नाही, मी घरच्यांना सांगते. अरे तुम्ही काळ घरी म्हणजे तुम्ही मोत्याचं बघून- जाळ असतं काळ म्हणजे मोत्याचं जाळ दिसण्यावर अहो जाऊ काळ नको, असलं पैसा तरी ते भरपूर आहे. निर्व्यसनी पाहिजे. अरे निर्व्यसनी म्हणजे व्यसन मी करणारा सांगतोय- नकोय मी मला. सांगतोय काय निर्व्यसनी म्हणजे निर्व्यसनीच आहे मी फक्त आता बघून दारू पिते काय निर्व्यसनी तू. अहो एकच नंबर म्हण काय सांगू राहू द्या, मी घरच्यांना सांगते काय असेल ते. तुम्ही घरी न तुम्ही बघून. मला सांग ना नाही, घरच्यांना आयो तुम्ही बघून. आयो आता कसं करावं बाबा आईला हातातून गेली का काय कळा ना